सो स्टुडंट, नाउ लेट्स सी अवर फोर्थ प्रॉब्लेम. आता बघा, फोर्थ प्रॉब्लेम दिलेला आहे. मेजर ऑफ सम अँगल्स इन अ फिगर आर गिवन, प्रूव्ह दॅट AP बाय PB इक्वल टू AQ बाय QC. तर आपल्याला ही डायग्राम दिलेली आहे. डायग्राममध्ये दिसत आहे की ABC हा ट्रायंगल आहे, त्यामध्ये APQ हा सुद्धा एक ट्रायंगल आहे आणि या ट्रायंगलमध्ये जो अँगल दिलेला आहे APQ, आता मी इथे लिहून घेतो. सो मेजर अँगल APQ इक्वल्स टू दिलेला आहे 60 डिग्री आणि परत दुसरा एक दिला आहे ABC, मेजर अँगल ABC विच इज ऑल्सो इक्वल टू 60 डिग्री, हा सुद्धा 60चा आहे. तर आता इथे बघितल्या आपल्या लक्षात येते की मेजर अँगल APQ इक्वल टू 60 डिग्री आणि ABC इक्वल टू 60 डिग्री दोन्ही काय आहेत, इक्वल आहेत. जर दोन अँगल्स इक्वल आहेत तर आपण इथे म्हणू शकतो देअरफॉर अँगल APQ इक्वल टू अँगल ABC. बरोबर आहे. अँगल जर इक्वल आहेत तर ट्रायंगल सुद्धा इक्वल आहे आणि ट्रायंगल इक्वल आहेत तर त्यांच्या लाईन्स ज्या आहेत बेस PQ आणि BC, देअरफॉर लाईन PQ पॅरलल लाईन BC, ह्या दोन्ही काय आहेत, एकमेकाला पॅरलल आहे. यावरून आपण हे सांगू शकतो. आणि ह्या जर पॅरलल आहेत तर याचा अर्थ यांच्या जे साईड्स आहेत यांचे रेशो सुद्धा इक्वल आहे. देअरफॉर AP अपॉन PB इक्वल्स टू AQ अपॉन QC. यावरून आपण डायरेक्टली हे सांगू शकतो की AP बाय PB इक्वल टू AQ बाय QC आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण याला डायरेक्टली लिहू शकतो. आणि हे कशावरून लिहिलं आपण इथे ब्रॅकेटमध्ये लिहू शकतो, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. ठीक आहे. यावरून आपल्याला हे सांगता येते की हे काय रेशोज याचे इक्वल आहेत दोन्ही साईडचे. तर अशा प्रकारे हा प्रॉब्लेम इथे संपलेला आहे. होता आहे ना सिंपल. आता बघू आपला नेक्स्ट प्रॉब्लेम.